हॅलो एव्हरीवन, प्रियंकाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल हराभरा कबाब बनवणार आहे. ते कसे बनवायचे ते बघूया. सर्वप्रथम 1 पाव पालक स्वच्छ धुवून घ्यावा व नंतर गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडे तेल टाकून त्यात 1 वाटी ताजे मटर टाकून ते 2 ते 3 मिनिट परतवून घ्यावे व नंतर त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या व छोटे अद्रकचे तुकडे टाकून व त्यात धुतलेले पालक टाकून तो शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवावे. 10 मिनिट पालक शिजल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवावे. आता नंतर पालक व मटर थंड झाले की ते मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यामध्ये चवीनुसार हिरव्या मिरच्या व थोडा कोथिंबीर टाकून ते चांगले बारीक करून एका भांड्यात काढावे व नंतर त्यात शिजवलेले व स्मॅश केलेले छोटे छोटे 3 आलू व 50 ग्रॅम किसलेले पनीर टाकून त्यामध्ये 4 ते 5 चम्मच भाजलेले बेसन पीठ व 7 ते 8 चम्मच ब्रेड क्रम्स टाकून छोटा अर्धा चमचा तिखट व 1 छोटा चम्मच धनेपूड व थोडा गरम मसाला, 1 छोटा चम्मच चाट मसाला व 1 छोटा चम्मच लिंबाचा रस हे टाकून चवीनुसार मीठ टाकावे. ते चांगले मिक्स करावे. हे सगळे मिक्स केल्यानंतर जर गोळा लूज वाटत असेल तर त्यामध्ये थोडे अजून ब्रेड क्रम्स टाकून ते परत मिक्स करून त्याचा गोळा बनवावा व नंतर हाताला तेल लावून त्याचे छोटा गोळा करून तो हातावर थोडा प्रेस करून त्याला वरून ब्रेड क्रम्स लावून त्यावर अर्धा काजूचा तुकडा लावावा. अशा प्रकारे सर्व कबाब करून घ्यावे व नंतर गॅसवर तवा ठेवून त्यावर तेल टाकून तव्यावर एक एक कबाब दोन्ही साईडने चांगले फ्राय करावे. कबाब फ्राय करताना सुरुवातीला गॅस मोठा ठेवावा व नंतर गॅसच्या मीडियम फ्लेमवर फ्राय करावे. अशा प्रकारे मस्त क्रिस्पी असे हॉटेल स्टाईल हराभरा कबाब तयार आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मराठी रेसिपीज पाहण्यासाठी प्रियंकाज किचनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.